जय श्रीराम. बिझनेस सुरू करताना सुरुवातीला हा संघर्ष अटळ असतो, अगदी रामाच्या वनवासासारखा. राम अयोध्येचा राजा होऊ शकला असता, पण नियतीने त्याला 14 वर्ष वनवास दिला. बिझनेसच्या प्रवासातही आपल्याला अशाच अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. संघर्ष अपरिहार्य असतो. सुरुवातीला प्रत्येक उद्योजकाला आर्थिक समस्या, अपयश आणि नकारात्मकतेचा सामना करावा लागतो. जसे रामाने वनवास स्वीकारूनही आपले ध्येय सोडले नाही, तसेच आपणही आपल्या बिझनेसचा दृढ संकल्प सोडू नये. मार्गक्रमण आणि जुळवून घेणे. रामाने वनवासात अडचणींवर मात केली, मित्र मिळवले आणि परिस्थितीशी जुळवून घेतले. तसेच उद्योजकांनीही बदलत्या बाजारपेठेत नवीन ट्रेंड समजून घेऊन योग्य निर्णय घ्यायला हवेत. संघर्षावर मात करण्यासाठी रणनीती. सातत्य ठेवा. अनेक यशस्वी कंपन्या सुरुवातीला अपयशी ठरल्या, पण त्यांनी हार मानली नाही. दुसरी गोष्ट, टीम बिल्डिंग. जसे रामाने हनुमान, सुग्रीव आणि विभीषण यांना सोबत घेतले, तसेच योग्य लोकांची टीम तयार करा. स्पर्धेचा अभ्यास करायला पाहिजे. मार्केटमध्ये टिकायचं असेल तर प्रतिस्पर्ध्यांना समजून घ्या. रामाचा वनवास संपला आणि त्याने अयोध्या जिंकली. तुम्हालाही तुमच्या मेहनतीचा योग्य परिणाम दिसेल. फक्त संयम आणि योग्य धोरण हवे. तुम्ही तुमच्या बिझनेस प्रवासात कोणत्या टप्प्यावर आहात? संघर्षाच्या टप्प्यात की यशाच्या? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ शेअर करा. जय श्रीराम.